महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। संकेश्वरच्या जवळ श्री हनुमान तरुण मंडळ महालक्ष्मी नगर हिटनी नाका मुतनाळ या गावामध्ये महालक्ष्मी देवीची प्राणप्रतिष्ठापनानिमित्त एक भव्य खिलार बैलांचं प्रदर्शनाचं आयोजन या गावकऱ्यांनी केलं होतं। तसं पाहायला गेलं तर गावाचा सर्वात मोठा एक अभिमानास्पद गोष्ट किंवा एक उल्लेखनीय गोष्ट जर म्हणली तर एखाद्या आपल्या गावात असलेल्या सुंदर कार्यक्रमाच्या निमित्त तेथे देशी गोवंशाचं प्रदर्शन ठेवणं, खरं तर हे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रदर्शन घ्यावं आपण असं म्हणत असतो, पण प्रत्येक गावाने या गावाचा आदर्श घेऊन आपल्या गावामध्ये असलेला कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्त आपण प्रदर्शन घेण्याचा उपक्रम, देशी गोवंशाचं प्रदर्शन घेण्याचा प्रयत्न हा प्रत्येकाने केला पाहिजे। आणि या प्रदर्शनाचं जर सर्वात महत्त्वाची एक गोष्ट जर म्हणलं तर मुख्य म्हणजे हे पूर्णपणे बैलांचं प्रदर्शन होतं की ज्याच्यामध्ये बिनदाती पाडा असेल किंवा दाती बैल असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुंदर बैलजोडीचं प्रदर्शनाचं आयोजन या प्रदर्शनाच्या निमित्त केलेलं आपल्याला पाहायला मिळालं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बैलजोडी गट पाहणं हे एक सुंदर असे गट असतात आणि खरं तर पाहायला गेलं तर खूप क्वचित आपल्याला महाराष्ट्रामध्ये बैलजोडी गटाचं प्रदर्शन मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं, पण कर्नाटक राज्यातल्या बऱ्याचशा गावामध्ये बैलजोडी गटामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला आदत बैलजोड असतील, 2 दाती, 4 दाती, 6 दाती आणि कडदाती हे बैलजोड आपल्याला पाहायला मिळतात। आणि एक गोष्ट जर पाहायला गेली तर या गावाने एक विशेष गोष्ट केली होती ती म्हणजे ढोलकीच्या तालावरती प्रत्येक बैलजोडीला, प्रत्येक बैलाला गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत किंवा प्रदर्शनाच्या रिंगणापर्यंत आणण्याचा उपक्रम, एक वेगळा उपक्रम यांनी केला की जे खरंच एक वेगळेपण या प्रदर्शनाचं होतं। प्रत्येक देशी गोवंशाला, प्रत्येक खिलारला, प्रत्येक बैलजोडीला एक वेगळा मान, एक वेगळा सत्कार देण्याचा प्रयत्न खरं तर या गावाच्या निमित्त आपल्याला पाहायला मिळाला। आपण येत्या काही दिवसामध्ये यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्रामवरती शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि एक गोष्ट जर आपण पाहूया तर महाराष्ट्र कर्नाटकमध्ये होणाऱ्या प्रदर्शनांची संख्या ही लक्षणीय वाढताना आपण दिसत आहे की ज्याच्यामध्ये सर्वात मोठा फायदा हा शेतकऱ्यांना होताना दिसतोय। आपण सांभाळत असलेला गोवंश, आपण सांभाळत असलेली बैलजोडी, आपण सांभाळत असलेला खिलार याला कुठेतरी एक मान सन्मान मिळत असताना शेतकऱ्याला हे मोठं प्रोत्साहन मिळत असतं खरं तर। आणि हेच तर मोठं निमित्त असतं की आपण आपला देशी गोवंश वाढत जाण्याच्या मागचं। आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र कर्नाटकातील शेतकरी असतील, जुने जाणकार असतील, डॉक्टर असतील, या सगळ्यांना एकत्रित घेऊन मायक्रोचिप बसवतोय। ती याच कारणासाठी देशी गोवंश असेल, खिलार असेल, शेतकरी जी मेहनत घेतोय त्या मेहनतीची कुठेतरी वंशावळीची नोंद ही राहिलीच पाहिजे। या उपक्रमामध्ये सहभागी व्हा आणि मंडळी येत्या काही दिवसामध्ये आपण सुंदर अशी माहिती या मुतनाळ गावामध्ये झालेल्या संपूर्ण प्रदर्शनाची शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मंडळी अधिक माहिती पाहत राहूया। खूप खूप धन्यवाद। खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान।